वरती या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे मंत्री कोण आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने सामंत आहेत, नितीश राणे आहेत, त्यावरती भरत गोगावले आहेत. आमचे ज्येष्ठ नेते सहकारी मंडळामध्ये अनेक वर्ष आमच्यासोबत असलेले दीपकभाई आहे, शेखरजी निकम आहे. संबंध महायुतीच्या सर्वच आमदारांचा आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांचं पूर्णपणाचं पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता जिल्हा पक्ष अध्यक्ष सुद्धा रायगडच्या या ठिकाणी आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत ठाकूर साहेब येथे, महेश बालदीजी येथे, सर्वच मंडळी या ठिकाणी आज प्रमुख नेते महायुतीचा अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. या काळामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत का? तर एक असं आहे की 18 ते 24 या कालखंडामध्ये जरूर अनेकीचे सगळे दौरे झाले. सगळ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्या त्यांनी उपस्थित राहून इथले प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आता मतदारसंघ इतका मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणाने सर्वच ठिकाणी नियमितपणाने संपर्क होईल असं नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम आम्ही सगळे करत असतो. खरं आहे, त्याच्यात अधिक जर काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, अधिक वेगवेगळ्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडायची असेल, राज्य सरकार आज आमच्या महायुतीचं आहे, सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या भवितव्यासाठी काम करत असेल तर त्याच्यामध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलं पाहिजे याच्या सुद्धा माझ्याकडनं देण्यात. सगळी गोष्ट अशी जाते की जयंती दळवी यांनी जो अर्ज भरला त्यावेळी त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केले, तुमच्या उमेदवारांना विरोध, बेसिकली स्वयंकरांना विरोध हे तुमच्याच जिल्ह्यातून पुढे आलं. सो याच्याशी कसं डील केलं? एक असं आहे, डील वगैरे काय भाग नाही. राजकारणामध्ये शेवटी चर्चा, वाटाघाटी आणि त्याच्यातून एक सामुदायिक महायुतीचं हित हेच आमच्या सर्वांच्या समोर आहे. तर की काही वेळेला राजकीय संघर्ष हा होत असतो, पण त्याच्यातून ज्या वेळेला महायुती म्हणून एनडीए म्हणून बळकट करण्याची प्रक्रिया देश पातळीवरती, राज्य पातळीवरती होते आणि